Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, we are going to study how to convert simple sentences into complex sentence by using adjective clause. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण सिंपल सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये अर्थात मिश्र वाक्यात करणार आहोत बाय यूजिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ऑब्जेक्टिव्ह क्लॉज म्हणजे जी क्लॉज ॲडजेक्टिव्हसारखं काम करते, विशेषणासारखं काम करते, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण बघणार आहोत. सो last time we have already studied how to change simple sentences into complex sentence by using noun clause. Now today we are going to study this transformation by adjective clause. Now we already know that a simple sentence can be converted into a complex sentence by expanding a word or a phrase into a complex sentence. म्हणजे एखादा वर्ड सिंपल सेंटेन्समधला आपण एक्सपांड करायचा आणि मग त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं. तर गेल्या वेळेस आपण नाउन क्लॉज बघितली होते तशा आणि मग त्याचं कन्व्हर्जन आपण कॉम्प्लेक्समध्ये केलेलं होतं. आता ह्यावेळेस आपण अशा ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस बघणार आहोत. So let us start with the first example. The first sentence is, the boy sitting next to you is my brother. I'll repeat, the boy sitting next to you is my brother. आता हे सिंपल सेंटेन्स आहे कारण ह्याच्यात उद्देश आहे, विधेय आहे आणि एक मेन वर्ब आहे. आता ह्याचं आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं आहे. थोडक्यात असं सेंटेन्स करायचं आहे ज्याच्यात एक मेन क्लॉज असेल आणि दुसरी असेल ती सबऑर्डिनेट क्लॉज असेल. आणि मी म्हणते तसं आता आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघणार आहोत. तर थोडक्यात आता ह्याच्यात द बॉय, कुठला बॉय? द सिटिंग नेक्स्ट टू यू. त्यामुळे बाय यूजिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज वी कॅन ट्रान्सफॉर्म दिस सिम्पल सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. कसं ते बघूया. द बॉय who is sitting next to you is my brother. थोडक्यात आपण काय केलं, हे जे डिस्क्रिप्शन आहे त्या बॉयचं जो तुझ्या शेजारी बसला आहे नेक्स्ट टू यू, ते आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये रूपांतर केलं. द बॉय हू इज सिटिंग नेक्स्ट टू यू इज माय ब्रदर. त्याच्यात लक्षात घ्या आता यात मेन क्लॉज कुठली आली. आता आपण मी म्हटलं तसं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर आपण चेक कसं करायचं, तर त्यात एक मेन क्लॉज येते आहे ना जी इंडिपेंडंट असते आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना जी स्वतःच्या स्वतः इट डझंट हॅव एनी मिनिंग. आता आपण जे केलेलं आहे रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन ते आपण चेक करूया. द बॉय हू इज सिटिंग नेक्स्ट टू यू इज माय ब्रदर. आता याच्यात मेन क्लॉज कुठली, हे थोडंसं ट्रिकी वाक्य आहे. यात मेन क्लॉज आहे द बॉय इज माय ब्रदर. द बॉय इज माय ब्रदर. आता याच्यात वर्ब कुठला आहे तर टू बी, म्हणजे इज हे जे फॉर्म आहे प्रेझेंट टेन्समधलं टू बीचं हे यातलं मेन वर्ब आहे. त्यात उद्देश आहे, विधेय आहे हे, आणि ही मेन इंडिपेंडंट क्लॉज आहे. इट कॅन स्टँड ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. द बॉय इज माय ब्रदर. आता हू इज सिटिंग नेक्स्ट टू यू ही झाली सबऑर्डिनेट क्लॉज त्यातली, आणि सिन्स ती त्या बॉयचं वर्णन करते ही आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज जी आहे ती ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे याच्यात. सो थोडक्यात आपण हे जे एक ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे ते बरोबर आहे. द बॉय हू इज सिटिंग नेक्स्ट टू यू इज माय ब्रदर असं हे क्रॉस चेक करायचं. आता अजून एक बघूयात उदाहरण. A dead man needs no
मनी. अ डेड मॅन नीड्स नो मनी. हे आहे सिम्पल सेंटेन्स. आता आपण फोकस कसं करूयात, तर काय दिलेलं आहे वाक्य, अ डेड मॅन नीड्स नो मनी. याच्यात आपण फोकस करूया डेड मॅन या फ्रेजवर. आता हे आपल्याला याचं कॉम्प्लेक्स कसं करायचं आहे, तर एक मेन क्लॉज आली पाहिजे, एक सबऑर्डिनेट क्लॉज आली पाहिजे. तर आपल्याला डेड मॅन हे जे 2 शब्द आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून अ मॅन हू इज डेड नीड्स नो मनी, हे याचं झालं रूपांतरण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, मिश्र वाक्यात. आता आपण बघूया की हे योग्य आहे का. आपण काय केलं, डेड मॅन ही जी फ्रेज आहे ती आपण एक्सपांड केली. ओके, सो अ मॅन नीड्स नो मनी हे झालं त्यातलं मेन वाक्य. पण कुठला माणूस, हू इज डेड. सो अ मॅन हू इज डेड नीड्स नो मनी, याच्यात मेन क्लॉज आली अ मॅन नीड्स नो मनी, आणि हू इज डेड ही झाली त्यातली सबऑर्डिनेट क्लॉज. सो दिस इज कम्प्लीट. सो हे कम्प्लीट आहे वाक्य आणि हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. अजून बघूयात आपण. वेल बिहेव्ड बॉईज रिस्पेक्ट देअर टीचर्स. वेल हायफन बिहेव्ड, WELL-BEHAVED. वेल बिहेव्ड म्हणजे जी योग्य वागतात, योग्य बिहेव करतात. बॉईज रिस्पेक्ट देअर टीचर्स. आता याच्यातही तुमच्या सहज लक्षात येईल की आपण कसं करू शकतो याचं रूपांतरण. तर वेल बिहेव्ड हा जो शब्द आहे बॉईजच्या संदर्भात वापरलेला, हा ॲडजेक्टिव्ह सारखा आहे. सो आपण याची ॲडजेक्टिव्ह क्लॉज तयार करूया. द बॉईज हू आर वेल बिहेव्ड रिस्पेक्ट देअर टीचर्स. हे असं रूपांतरण केलं की आपल्या लक्षात येईल द बॉईज रिस्पेक्ट देअर टीचर्स हे झालं मेन वाक्य, मेन क्लॉज, आणि हू आर वेल बिहेव्ड ही झाली त्याची सबऑर्डिनेट क्लॉज. सो अवर ट्रान्सफॉर्मेशन टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज ओव्हर. इट इज करेक्ट. आता आपण एक प्रश्नार्थक वाक्य घेऊया जे सिम्पल आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. सो लेट अस सी. कॅन यू टेल मी द रोड लीडिंग टू द हॉस्पिटल? क्वेश्चन मार्क. कॅन यू टेल मी द रोड लीडिंग टू द हॉस्पिटल. लीडिंग टू द हॉस्पिटल म्हणजे LEADING. लीडिंग टू द हॉस्पिटल म्हणजे कडे जाणारा रस्ता. कॅन यू टेल मी, तुम्ही सांगू शकाल का. तर आता याचं कन्व्हर्जन कसं होईल, तर थोडक्यात आपण कॉन्सन्ट्रेट करूया द रोड लीडिंग टू द हॉस्पिटल. थोडक्यात जो रस्ता हॉस्पिटलकडे जातो तो. सो वी कॅन यूज ॲडजेक्टिव्ह ओव्हर हिअर अँड वी कॅन से कॅन यू टेल मी द रोड विच लीड्स टू द हॉस्पिटल? क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे आपण काय केलं, द रोड लीडिंग टू द हॉस्पिटल हे जे आहे ही आयडिया एक्सपांड केली अँड त्याचं रूपांतरण केलं द रोड विच लीड्स टू द हॉस्पिटल. ओके, आता लक्षात घ्या हे प्रश्नार्थक वाक्य होतं. सिम्पल सेंटेन्स जरी असलं तरी प्रश्नार्थक होतं. इट वॉज इंटरॉगेटिव्ह. सो वी हॅव मेंटेन interrogative as interrogative only. So our transformation was can you tell me the road which leads to the hospital? Question mark. मी मागच्या वेळेस म्हटलं तसं जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो सिम्पल टू कॉम्प्लेक्स किंवा कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा त्याचा अर्थ सेम ठेवायचा ही एक अट असतेच. आणि सेकंड थिंग इज इफ इट इज इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स देन यू शुड ट्रान्सफॉर्म इट टू इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स ओनली. इफ इट इज अ कम्प्लीट सेंटेन्स, सेंटेन्स टाईप काय आहे त्याच्याप्रमाणे तसं ते करायचं. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच झालं पाहिजे, एक्सक्लेमेटरी असलं तर तसं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पण एक्सक्लेमेटरी झालं पाहिजे. सो कॅन यू टेल मी द रोड लिडिंग टू द हॉस्पिटल क्वेश्चन मार्क वॉज द सिम्पल सेंटेन्स अँड द आन्सर आफ्टर ट्रान्सफॉर्मिंग इट टू कॉम्प्लेक्स वॉज कॅन यू टेल मी द रोड विच लीड्स टू द हॉस्पिटल क्वेश्चन मार्क. अजून एक उदाहरण घेऊया. बुद्ध सेव्ड द लाईफ ऑफ अ वुंडेड स्वान. स्वान म्हणजे हंस पक्षी. वुंडेड WOUNDED. वुंडेड म्हणजे जखमी. बुद्ध सेव्ड द लाईफ ऑफ अ वुंडेड स्वान. आता ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण कसं करू शकतो,
तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असं होईल, बुद्धा सेव्ड द लाईफ ऑफ अ स्वान दॅट वॉज वुंडेड किंवा विच वॉज वुंडेड. ओके, बुद्धा सेव्ड द लाईफ ऑफ अ स्वान विच वॉज वुंडेड किंवा दॅट वॉज वुंडेड. आता मागं आपण नाऊन क्लॉजमध्येही बघितलं होतं, आपण दॅट वापरलं होतं, पण दॅट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ तिथं वेगळा होता आणि इथं वेगळा आहे. हे त्या स्वानला म्हणजे त्या हंसाला डिस्क्राईब करणारा शब्द म्हणून वापरलेला आहे, त्यामुळे तो तिथं विच किंवा दॅट हे दोन्ही चालू शकेल, पण ही असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, कारण इट एक्सप्लेन्स किंवा इट डिस्क्राइब्स द नाउन swan. So Buddha saved the life of a wounded swan. The transformation to complex will be Buddha saved the life of a swan that was wounded. किंवा Buddha saved the life of a swan which was wounded. Okay, so today we have seen transformation of simple sentence to complex sentence with the help of adjective clause, and we have taken some examples of it. We will take some more examples in the next session. So that is all for today's English grammar session. Thank you. Dhanyavad.